Welcome to new vlog. And you are going to waterfall. Good morning. Hello. सकाळचे 6 वाजले म्हणून मी गेलो वॉटरफॉलला. फर्स्ट व्लॉग. नमस्कार मंडळी. तर आता आम्ही निघालेलो आहोत वॉटरफॉलला आणि खूप मजा येणार आहे. तर तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. मस्त एन्जॉय करणार आहोत आणि ते आमच्या छान मस्त तिघांच्या गप्पा चालल्या होत्या. मस्त एन्जॉय करत आम्ही निघालेलो आहोत. आलेलो आहोत पुलाजवळ आणि पुलाजवळच गाडी पार्क केलेली आहे कारण तिथून पुढे 4 व्हीलर जात नाही आणि तिथून पुढे छोटीशी पायवाट आहे आणि अंदाजे 1 किलोमीटर ट्रेकिंग आहे. सो आम्ही आता ट्रेकिंग करत करत वॉटरफॉलला जाणार आहोत आणि मस्त एन्जॉय करणार आहोत कारण खूप दिवसांपासून माझी इच्छा होती की ट्रेकिंगला जायची कारण उर्वी लहान असल्यामुळे फारसं आता कुठे जाणं होतच नव्हतं. सो आता ती थोडी मोठी झाली तर आता तिला घेऊन आम्ही ट्रेक करू शकतो. सो वी आर सुपर एक्साइटेड फॉर ट्रेकिंग. चल मी पकडते तुला हाताला. मस्त पाणी वाचताना दिसतंय मला. पूर्वीने सुरुवातच केलेली आहे आता खांद्यावर बसून. ती चालायला लागली. तिला सरळ उचलून घेऊया म्हणजे जरा लवकर जाईल. बघा किती छान आहे. मस्त वाटायला लागले. ऊन आहे पण काय गार वाऱ्यामुळे काही जाणवेन सुद्धा झाले. ऊन इतकं छान वाटायलंय आणि केवढा खुश झालाय. उड्या मारत पळायला लागलाय. एवढं जास्त इकडे गर्दी नसते तर असंच बरं शांत. आम्ही दोघीच मागे राहिले फोटो काढत थांबल्यामुळे आणि सगळे पुढे गेले. आता आम्ही रनिंग करतो.
तुम्हाला ऐकू येत असेल, पाण्याचा इथपासूनच आवाज यायला सुरू झाला आहे, पण वॉटरफॉल काय दिसायला तयार नाही आहे. नेमका कुठे आहे काय कळेनच झाले. पाणी दिसतंय, आवाज पण यायला लागला पाण्याचा प्रकार, पण एवढी दाट झाडी आहे की नेमका वॉटरफॉल कुठे आहे काय कळेनच झाले. स्वतः अजून एक्साइटमेंट वाढायला लागले. छोटीशी पायवाट आहे वॉटरफॉलकडे जायला. वाव, चला पुढे. पाण्याचा खळखळाट. ओ ग बोल. होय, अरे लागलं काय? काय रे बाबा, असं करतं रे. सॉरी ट्री टोचायला लागले. ट्री बाजूला करत करत जायचं ग. माशाच्या खडकाकडे नेणारी वाट अगदी छोटीशी आहे. एक चिंचोळी, कधीकधी झाडांच्या छायेत हरवलेली वाट, पायाखालची माती थोडीशी ओलसर, पाण्याने भरलेली, आणि एका क्षणी फक्त आवाज येतो दूर दूरून पाण्याचं गूढ गुंजन, जसं एखादं रहस्य आपल्याला जवळ बोलावणं करतं. आणि त्या आवाजाच्या मागं चालताना वाटतं अजून थोडं चाललं की दिसेल तो, पण तो धबधबा सहजासहजी दर्शन देत नाही. थोडा लपून असतो झाडांमागे, दगडाआड. जसं निसर्गाची एखादी साठवून ठेवलेली गुपितं तो शोधावी, तसंच हे अनुभवलं जातं. आणि मग एक क्षण येतो, जसं झाडांची गर्द चादर बाजूला झाली तसं तो धबधबा अचानक समोर आला. क्षणभर मी त्याच्याकडे पाहतच राहिली, आणि त्या शुद्ध दिसणाऱ्या पाण्याकडे, त्या प्रचंड उंचीवरून कोसळणाऱ्या जलप्रवाहाकडे, आणि त्या काळ्याच्या खडकावर उधळलेल्या पाण्याच्या सरींकडे. ते काही क्षण शब्दात मावत नाही, ते फक्त अनुभवले जाऊ शकतात. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इथे गर्दी नाही, गोंगाट नाही, फक्त निसर्ग आणि आपण. आम्ही भिजायच्या आधीच त्यांनी स्वतःच्या शुभ्र तुषारांनी आम्हाला भिजवलं. असं वाटत होतं जरी तो आम्हाला म्हणतोय, स्वागत आहे तुमचं माझ्या सृष्टीराज्यात. खरंच असं स्वागत कुठंच अनुभवायला मिळत नाही. आणि इथले उंच हे मोठे विशाल दगड पाहून तर अचंबित व्हायला होतं. एवढे मोठे मोठे दगड आहेत इथे. तुम्हालाही अशी ठिकाणे आवडतात का? तर या अनुभवासाठी एकदा तरी इथे भेट नक्की द्या. तुम्हालाही माझ्यासारखा प्रश्न पडला आहे का की असं काय नाव आहे तमाशाचा खडक धबधबा? तर मलाही थोडं विचित्र वाटत होतं नाव, तरी झाल्यानंतर इथल्या स्थानिक लोकांकडून समजलं की पूर्वीच्या काळी इथले लोक याचा स्टेज म्हणून वापर करायचे, आणि तेव्हा त्यांच्या नृत्यकला, लावणी, भारूड, तमाशा
असं नृत्यकलांचं सादरीकरण करायचे आणि कालांतरानं मग या खडकाचं नाव तमाशाचा खडक असं पडत गेलं आणि नंतर हा इथे वॉटरफॉल सुरू झाला. मधाचे गाव, मधाच्या गावात काय करणार? मधाच्या गावात जाऊन गोड औषध खाणार. खूप म्हणजे माझं पोटात दुखायचं बरंच. तर आता आम्ही निघालेलो आहोत पाटगावला. आता 3 वाजले दुपारचे आणि अजून भरपूर वेळ आहे. तर म्हटलं की पाटगावसुद्धा बघून होईल. तिथंही मधाचे गाव म्हणून ते प्रसिद्ध गाव आहे आणि खूप दिवसांपासून पुस्तकांमध्ये वाचलं होतं. म्हटलं चला आज योग आलाय तर प्रत्यक्षात बघूनही घेऊया. आणि जाता जाता इथे वाटेत आम्हाला फणस दिसले, सो आम्ही गाडी थांबवली आणि आता फणस घ्यायला उतरलोय. तर आम्हाला पिकलेलाच फणस हवा होता, तर ते आजोबा बघून देत होते कोणते आलेले आहेत वगैरे. आणि त्यानंतर आम्ही इथे पिकलेले 2-3 फणस घेतले आणि त्यानंतर पुढे निघालो. हो फिरायला. हो फिरायला. कुठे आला आहात तुम्ही फिरायला? फिरायला कोणत्या गावाला निघालायस म्हणायला? पाटगावला. पाटगावला निघाले आम्ही. काय करायला? आमच्या बाबांची कोण बोलते त्याच व्हिडिओमध्ये बोलायचा प्रश्न कसला समजला. तर ही आहे पाटगावची ग्रामपंचायत. तर कशी डेकोरेट केली बघा, आय लव्ह हनी, खूप छान दिसत होतं. यानंतर आम्हाला इथे एक दादा भेटले, तर त्यांना खूप रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी आम्हाला एक पेटी दाखवायला नेलं. त्यांचं असं म्हणणं होतं की आत्ता या दिवसात ते दाखवता येत नाहीत पेट्या. जानेवारीनंतर जर आपण गेलो तर आपल्याला त्या पेट्यांमधून मध काढून तसाच खायलासुद्धा देतात. पण आता ते काही मध अजून तयार झालेलं नाही म्हटले, आत्ता ते नवीन सुरुवात आहे, त्यामुळे तुम्हाला फक्त बाहेरूनच पेटी दाखवतो. म्हणून मग आम्ही आता थोडंसं आत चालत निघालो आहे, कारण जिथं जास्त झाडं असतात की ज्या झाडांपासून मध, झाडाच्या फुलांपासून मध तयार होतो, तर तशा झाडाच्या ठिकाणी अशा ह्या पेट्या ठेवल्या जातात. आणि तुम्ही बघू शकता इथून या छोटीशी पट्टी आहे खाली, ज्यातून फक्त लहान माशा, ज्या काम करणाऱ्या माशा आहेत त्याच आत बाहेर करू शकतात. आणि राणी माशीला यातून बाहेर येता येत नाही, एकदम छोटे छोटे होल आहेत आणि राणी माशी मोठी असते, त्यामुळे ती काही यातून बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे फक्त ह्या काम करणाऱ्या माशाच आत बाहेर करत असतात. अशा ह्या जागी जागी पेट्या ठेवलेल्या असतात आणि प्रत्येक पेटीवर त्याच्या ओनरचं नाव घातलेलं असतं. अशी ही प्रोसेस आहे. आणि तिथे खूप व्हरायटीचा मध मिळत होता, म्हणजे कारवीपासून तयार झालेला मध, जांभळाचा मध, अशा वेगवेगळ्या व्हरायटीचे मधसुद्धा आम्ही बघितले. ती दमले म्हणे, खूपच चाललीस ना, खूप चाललीस ना. चला आता जाऊया. काय आलाय? दम आलाय तिला. आम्ही आलेलो आहोत इथे मौनी महाराजांच्या मठामध्ये. तर असं सुंदर रेखीव काम आहे इथलं आणि मंदिर खूप पुरातन वाटतंय.
काय होत नाहीये, काय होत नाहीये. मग खाली बघायचं, खाली बघायचं ग. होती ग. आणि या बोटच्या मागे एक छोटीशी बाव आहे, पण खूप खोल आहे आणि पाणी सुद्धा भरपूर आहे त्यामध्ये. नाही, काहीतरी वेगळंच आहे. शोच आहे ग ते. तर पाटगाव पूर्ण एक्सप्लोर करून झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही घरी जाणार आहोत. तर आजचा दिवस असा मस्त एन्जॉय केला. वॉटरफॉल पण झालं, इथं मधाचं गाव पण बघून झालं. आता बॅक टू होम. बाय बाय. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.